कर्जत नगर परिषद निवडणुकीत आज परिवर्तन विकास आघाडीने भव्य शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासह तब्बल 21 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट या दोन पक्षांची एकत्रित रॅली पाहण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांचा जनसागर कर्जतमध्ये उसळल्याचे चित्र दिसले। या दोन्ही पक्षांचा अनपेक्षित एकत्रित येणारा महाव्याप्त मेळा पाहून कर्जतच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे। हे शक्ती प्रदर्शन विरोधकांना स्पष्ट संदेश देणारे आहे। आज रविवार 16 नोव्हेंबर रोजी परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा दगडे तसेच 21 नगरसेवक उमेदवारांनी हजारो कार्यकर्त्यांसह दापया मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली। त्यानंतर पाटीलवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। उत्साह, ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून रॅली शक्ती प्रदर्शनात परिवर्तित झाल्याचे स्पष्ट जाणवत होते। ही संपूर्ण मिरवणूक अखेर कर्जत नगर परिषद कार्यालयात पोहोचली, जिथे तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर धनंजय जाधव यांच्याकडे सर्व 22 अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरे शिवसेना गटाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष नितीन सावंत हे प्रमुख पक्षाचे नेते उपस्थित होते। यांसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर झाले होते। येणाऱ्या 2 डिसेंबरला नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबरला परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा हा कर्जत नगरपालिकेवर फडकेल असा विश्वास दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला। कर्जत नगरपालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे शिवसेना गट पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर एकत्र दिसल्याने शहरात राजकीय चर्चांना वेग आला आहे। आजच्या रॅलीतील प्रचंड जनसमर्थन पाहता स्थानिक नागरिकांतही असा सूर ऐकू येत होता। आजची शक्ती परीक्षा महायुतीसाठी मोठे आव्हान बनू शकते। परिवर्तन आघाडीच्या दणदणीत शक्ती प्रदर्शनाने विरोधकांवर स्पष्ट दबाव निर्माण झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे। उद्या महायुतीकडून उमेदवाराचे अर्ज दाखल होणार असल्याने महायुतीची रॅली परिवर्तन आघाडीपेक्षा मोठी होणार का, याकडे सर्व कर्जतकरांची आता नजर लागून राहिली आहे।